मी आर्यन कवठा आहे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीनशा ब्लॉगमध्ये. तर पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत आपल्या चॅनलवरती. तर आता आपण बघूयात, म्हणजेच मी काल मंगळवारी गेलेलो खेड शिवापूरला श्री तुकाई माता टेम्पलमध्ये, म्हणजेच मंदिरात. तर तिथे गेलेले काहीतरी क्लिप्स वगैरे काहीतरी असतीलच, मी ते तुमच्यासोबत शेअर करतो. ते तुम्ही बघा आणि मग कमेंटमध्ये मला कमेंट करून सांगा कशी आहे आमची देवी न ते. तुम्ही पण ओळखत असाल, कोंढणपूर खेड शिवापूरच्या हायवेपासून आतमध्ये आहे, तिथे आम्ही गेलेलो. तर नमस्कार मंडळी, कसं काय पुणेकर. तर इथं आपण चाललेलो खेड शिवापूरला. तर इथं आता चाललो आपण खेड शिवापूरला गाडीमध्ये. आई, मी, मम्मी आणि बकरन ते सगळं. पप्पा गेलेले तिकडं आधीच अभिषेकला. अभिषेक म्हणजे देवीची जी आंघोळ असते का, ती आपण करू शकतो तिकडं तिकडं तर हा आहे चौफुला केडगाव चौफुला. तुम्हाला जर का माझ्या इकडे यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तर बघा काय ते नेचर आणि काय सर्व, आणि कोंढणपूर. आणि बघा काय ते नेचर, डोंगर वगैरे सर्व काही. आणि आम्ही चाललेलो आमच्या गाडी बघून तुम्हाला हसायला येईन. आणि इथं बघा आपण चाललेलो, बघा मी येडेचा आहे करतोय, हात बाहेर वगैरे काढत होतो मी. बघा आता आलेलो आपण खेड शिवापूरला मंदिरात. तर तुम्हाला आता माहिती सांगतो मी खेड शिवापूरची. कोंढणपूर हवेली पुणे येथील श्री तुकाई माता मंदिर हे पुण्यापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरती सिंहगड किल्ल्याजवळ असलेले एक प्राचीन पूजनीय मंदिर आहे. तुळजाभवानीची मोठी बहीण म्हणून ओळखले जाणारे हे मंदिर काळ्या दगडाची रचना असलेले आणि पौष महिनाभर भरणाऱ्या जत्रेसाठी प्रसिद्ध आहे. ठिकाण कोंढणपूर, खेडशिवापूर हवेली, तालुका पुणे जिल्हा. महत्त्व अनेकांसाठी कुलदैवत, कुटुंबदैवत मानले जाते. लोकप्रिय श्रद्धा अशी आहे की सिंहगडावरील रामकडा येथून देवी येथे प्रकट झाली आहे. हे सर्व काही खरे आहे. मंदिराची वैशिष्ट्ये: काळ्या दगडात बांधलेले प्राचीन मंदिर. गोमुख तीर्थ मंदिरातील एक पवित्र जलस्तोत्र आजार बरे करतो असे मानले जाते. गोमुख तीर्थ सुलभता खेड शिवापूर मार्ग रस्त्याने पोहोचताच येते. PMPL बसची सुद्धा सोय उपलब्ध आहे. खाजगी वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व तुम्ही की येऊ शकता ह्या मंदिरात. खूप म्हणजे काय म्हणू तुम्हाला, आता प्रसन्न दैवत आहे. तर चला, इथं बघा जरा मोबाईल जरा ते होतंय. अहो तिथे शूटिंगच नव्हती काढून देत, मी कसं बसतो फोटो ते काढले. इथं बघा आमचं मटण काय कसं नात करते, काय यावाच लागतंय बघा. आणि माझ्या डोळ्यात दूर गेला जरा, म्हणून मी काढतो तो त्याच्यामध्ये रस्सा करायचा होता. कसे नात करते, काय यावाच लागतंय. बघितलं ना तुम्ही ते क्लिप्स? हां, तर तुम्हाला कसे वाटले ते क्लिप्स मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला जर का आपला हा व्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू करा. लवकर लाईक, अरे लाईक करा.
करा, कर लवकर. हां करा, 10 लाईक करा. करा, केलं ना लाईक? हां, हुशार आहे हुशार. तुम्हाला जर का आपला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.